जय लुई, जय जय लुई. ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलवर मी सुहास आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. ओळख जिल्ह्यांची अंतर्गत जिल्हा परभणी. सांस्कृतिक परंपरेचा मागोवा. अन्य जाती जमातींप्रमाणे हिंदू, मुस्लिम, जैन समाजातील लोकही मोठ्या संख्येने असले तरी त्यांच्या चालीरीती, सण, उत्सव बऱ्याचशा अन्य ठिकाणच्या समाजाप्रमाणेच असल्याने त्यांची पुनरुक्ती करण्याचे कारण नाही. परभणी जिल्ह्यातील सांस्कृतिक वारशाचा संदर्भ पाहायचा तर तो खूप जुना आहे. सातवाहनांच्या 500 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये गोदावरीच्या तीरावर महाराष्ट्रीय समाज आणि संस्कृतीचा जो उदय झाला त्याचा वारसा परभणीला आहे. सम्राट अशोकाचे अनुयायी पैठण परिसरात आल्यानंतर येथील सांस्कृतिक विकासाला गती मिळाली होती. साहजिकच आजही परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरी काठच्या संस्कृतीचे अनेक अवशेष आढळतात. महर्षी अगस्तींच्या दक्षिण दिग्विजयाने या जिल्ह्यात अनेक तीर्थे निर्माण झाली होती. याखेरीज गोरखनाथ, गैबीनाथ, गहिनीनाथ यांच्यासारख्या नाथपंथीयांनीही या जिल्ह्यामध्ये वास्तव्य केल्याचे व साधना केल्याचे उल्लेख वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये आढळतात. संत परंपरेतील भागवत धर्माचे मूळ संस्थापक ज्ञानेश्वर यांच्या भागवत धर्माची पताका देश पातळीवर पोहोचवणारे संत नामदेव हे मूळचे परभणी जिल्ह्यातीलच होते. त्यांचा जन्म इसवी सन 1270 मध्ये नरसी येथे झाला. नामदेव औंढा नागनाथ येथे लहानपणापासून देवदर्शनासाठी जात असत. भागवत धर्माच्या प्रसाराबरोबरच त्यांनी सांस्कृतिक जागृती आणि शुद्ध धर्म उपासनेविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. नरसी गावामध्ये आजही नामदेवांचे स्मारक आहे आणि तेथे फाल्गुन वद्य एकादशीला यात्रा भरते. नामदेवांचा उल्लेख अनेक पंजाबी व शिखांच्या धर्मग्रंथांमध्येही आढळतो. विशेष म्हणजे संत नामदेवांचे गुरु वेसोबा खेचर हेही मूळचे परभणी जिल्ह्यातीलच होते. काहींच्या मते त्यांचा जन्म औंढा नागनाथातच झाला होता आणि ते वेदशास्त्रात पारंगत होते. विसोबा खेचर यांचा वडिलोपार्जित व्यवसाय सावकारीचा असला तरी ते स्वतः वृत्तीने आध्यात्मिक होते. ज्ञानेश्वरांचे समकालीन असणाऱ्या विसोबांनी पूर्ववयात निवृत्ती, ज्ञानदेव, मुक्ताबाई आणि सोपान या भावंडांना सर्वतोपरी मदत केली. पुढे विसोबांनी ज्ञानेश्वरांनाच गुरु मानले आणि त्यांच्या आज्ञेवरून ते औंढा नागनाथ येथे शिवोपासना करू लागले असे सांगितले जाते. नामदेवांनी विसोबांना गुरु मानले कारण तसा दृष्टांत पंढरीच्या विठोबाने नामदेवांना दिला होता असेही सांगण्यात येते. खेचर म्हणजे तत्वज्ञानी. ज्ञानेश्वरांनी विसोबांना खेचर म्हणजे तत्वज्ञानी असे संबोधले आणि त्यामुळे विसोबांची ओळख विसोबा खेचर अशी झाली अशी ही आख्यायिका आहे. विसोबा खेचर नामदेव यांच्या परंपरेतील पुढचे नाव म्हणजे संत जनाबाई. नामदेवांची ती परमभक्त होती. मूळ गंगाखेडच्या जनाबाईचा जीवनकाळ हा इसवी सन 1260 ते 1353 असा होता. असे म्हणतात की नामदेवांच्या शतकोटी अभंगांमध्ये जनाबाईंच्या अभंगांचा वाटा 12.5 कोटींचा आहे. प्रत्यक्षात मात्र आज जनाबाईंचे जे अभंग उपलब्ध आहेत त्यांची संख्या 300हून अधिक नाही. जनाबाईंचे अभंग हे
काव्याच्या निकषाने तपासण्याचे अभंग नाहीत, तर भक्तिभावनेचा आविष्कार म्हणून अनुभूती घेण्याचे आहेत. जनाबाईंचे स्मारक आजही गंगाखेडमध्ये आहे. याबरोबरच हा लेख येथे संपन्न होत आहे. हा लेख आपणास आवडल्यास या लेखास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलला जरूर 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 सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे आपणाला आमच्या व्हिडिओ प्रत्येक वेळी वेळच्या वेळी उपलब्ध होतील. जय लुई, जय जय लुई.